आला आणि त्याच्या गळ्याला फास लावला गेला. फास लावल्यानंतर ते शिपाई पळत 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 राजाजवळ गेले. राजा, मोठं अघटित घडलंय. राजन, आता काय करायचं हे कळलं ना आम्हाला. राजा म्हणा, झालं काय? आम्हाला कळलं ना, झालंय काय? ते म्हणजे सोनाचा गळा फुंकून फुंकून अतिशय बारीक झालाय. मग आता फास त्याला बसे ना. मग आता काय राहायचं काय? राजा म्हणे, ज्याच्या गळ्याला फास येईल त्याला आता फाशी देऊन टाका. असा निर्णय दिला जायचा. फास घेतला, कोणाच्या गळ्याला येतोय बघतोय. तो फास आमच्या गोविंदांना आपलं सॉरी तो फास आमच्या त्या तिथे शिष्य राहिला नव्हता का मगाशी, गेला तिथे याला गेला. ती एवढंच होतं आणि खाऊन 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 6 महिने खाऊन ते फुल फुगलं होतं. तो फास फक्त त्याच्यात गळायला आला. अरे आता तुला फाशी आहे. मग ते माझी चूक काय? चूक नाही म्हणून तुझ्या गळ्याच्या मापाला येते म्हणून तुला फाशी आहे.